प्रेज लॉर्ड, हालेलुया. प्रभूची स्तुती असो की आज मननासाठी आपण जो शास्त्र भाग निवडलेला आहे, मत्तय कृत शुभवर्तमान अध्याय 22 आणि यातील 15 ते 22 वचन. या पवित्र वचनांमध्ये बायबल आपल्याला सांगतं की काही परुषी आपल्या बरोबर आणखीन एक गट घेऊन आले, काही वेगळ्या लोकांना ते घेऊन आले आणि हे जे दुसरे आणखीन लोक आहेत ते म्हणजे बायबल सांगतं की ते हेरोद्यांसह आले आणि हेरोद्यांचे जे लोक आहेत आणि जे परुषी आहेत असे दोन गट. या ठिकाणी परुषी म्हणजे आत्मिक गुरु या गोष्टीला दर्शवतात आणि हेरोद्याचे लोक म्हणजे हेरोद कोण होता? तर तो रोमन असा व्यक्ती आहे, राज्य चालवणारा व्यक्ती आहे आणि एकीकडं एक पॉलिटिकल लोक, एकीकडे स्पिरिच्युअल लोक एकत्र येऊन येशूला भेटायला आलेला आहे. आपल्याला समजली पाहिजे, फार महत्वाची गोष्ट आहे ही. सुरुवात आहे या शास्त्र भागाची की आध्यात्मिक लोक आणि पॉलिटिकल लोक एकत्र येऊन येशूला भेटायला आले आणि मग असा एक त्यांना प्रश्न विचारायचा होता की ज्याच्याद्वारे येशू ख्रिस्त त्या प्रश्नामध्ये अडकला जाईल आणि जो दुसरा गट आहे पॉलिटिकल लोकांचा, ते लगेच ऍक्शन घेऊन येशूवरती कारवाई करतील. हा एक ट्रॅप होता. येशूला फसवण्याचा हा एक मोठा प्रयत्न होता. हे एक षडयंत्र होतं. देवाच्या प्रिय लोकांनो, मला तुम्हाला सांगू द्या, हे परुष लोक जे बायबल वाचायचे, ज्या बायबलचं मनन करायचे, ते बायबल लिहिणारा येशू ख्रिस्त तिथे उभा आहे. आमेन, हालेलुया. हे बायबल अभ्यास करतात, पण यांना माहित नाही हे बायबल लिहिणारा, त्याच्याकडे आपण बायबलचं ज्ञान घेऊन चाललेलो आहोत. आणि या ठिकाणी जे दुसरे इतर जो दुसरा गट आहे, हेरोद्यांचा गट, हे पॉलिटिशियन लोक ज्याने सगळे नियम बनवले प्रियांनो. हालेलुया. कैक देशांची घटना ही पवित्र शास्त्रावर आधारलेली आहे. पवित्र शास्त्र म्हणजे एक भक्कम असं ज्ञान आणि भक्कम असं माणसाला एक सपोर्ट देणारं, मानवी बुद्धीला आणि मानवी समाजाला एक चालना देणारं, सांभाळणारं असं ज्ञान पवित्र शास्त्रात आहे आणि म्हणून बऱ्याच देशांच्या, बहुतांशी देशांच्या घटना ज्या आहेत त्या पवित्र शास्त्राच्या आधारावरती आहेत आणि म्हणून हे न्याय करणारे लोक किंवा जे पॉलिटिकल लोक आहेत ते आणि एक पुरुषांचा ग्रुप असे सगळे येशूकडे आले आणि मग येशूची परीक्षा पाहण्यासाठी त्यांनी एक प्रश्न येशूला विचारला. प्रश्न हा होता की कैसराला कर देणे हे योग्य आहे की नाही? जर तो म्हणतो योग्य नाही, तर लगेच त्याच्यावर खटला चालवला जाणार आहे. मग अशा प्रसंगामध्ये येशूने काय उत्तर द्यावं आणि काय देऊ नये, हे देवबापाने आधीच ठरवलेलं आहे. या पेच प्रसंगामध्ये किंवा या अशा कठीण प्रसंगामध्ये देवाच्या प्रिय लोकांनो, येशू पुढे एक ट्रॅप आहे, त्याला अडकवण्याचा प्रयत्न आहे आणि ह्या प्रश्नांच्या घोळामध्ये कुठंतरी येशूला अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. देवाच्या संतगणांनो, बायबल सांगते येशूने त्यांच्यातला दुष्टपणा ओळखला. बोले येशू मसीह की जय, हालेलुया. दुष्टपणा ओळखणं म्हणजे काय? आत्मे ओळखण्याचं दान आपल्याला असलं पाहिजे, कळालं पाहिजे कोण देवापासून आहे आणि कोण देवापासून नाहीये. येशूने तात्काळ ओळखलं. आठवण करा देवाच्या प्रिय लोकांनो, हे जे ट्रॅप करणारे लोक आहेत हे पवित्र आत्म्याने प्रेरित नव्हते. ऐकून पूर्ण लक्ष देऊन ऐका, कान देऊन ऐका देवाचं वचन. हे जे येशूला फसवायला आलेले जे लोक होते ते पवित्र आत्म्याने किंवा देवाच्या योजनेने किंवा देवाच्या सामर्थ्याने भरून ते प्रभूकडे आलेत आणि काहीतरी त्यांना जाणून घ्यायचं या अपेक्षेने आले नाहीत. आपण पण प्रश्न विचारतो देवाला. खूप लोक देवाला प्रश्न विचारतात, पण ते काय प्रश्न असतात की देवा मला हा शास्त्रभाग समजत नाही, देवा मला ही गोष्ट समजत नाहीये, देवा तू मला समजून सांग. आपण देवाकडे प्रार्थना करतो, देवाला विचारतो, परंतु यांचा विचारण्याचा जो उद्देश होता तो येशूला कशात तरी फसवण्याचा, अडकवण्याचा असा त्यांचा उद्देश होता. परंतु बायबल सांगतं की त्यांच्यातला दुष्टपणा येशूने ओळखला. ही सगळ्यात पहिली स्टेप आहे प्रियांनो. जर तुम्हाला कोणी अडकवायला आलं, जर तुमच्याकडे कोणी तुम्हाला त्रास द्यायला आलं, तुमच्या जीवनामध्ये कोणी संकट उभारायला आलं, तर तुम्हाला त्यांच्यातला दुष्टता, त्यांच्यातल्या वाईट गोष्टी तात्काळ ओळखता आल्याच पाहिजेत, नाहीतर तुम्ही फसले जाल. आमेन, हालेलुया.
कोणाच्या मध्ये काय दुष्टता आहे, लोक कुठल्या उद्दिष्टाने तुमच्याकडे आलेले आहेत, ते बोलण्यात वेगळा उद्दिष्ट दिसत असेल, पण त्यांच्या मनात चाललेल्या गोष्टी ह्या येशूला तात्काळ कळाल्या, तसं तुम्हाला सुद्धा कळायला पाहिजे. सैतान किती धूर्त होता. काय विचारलं त्याने हवाबाईला? देवाने सांगितलं का कुठल्या झाडाचं फळ खाऊ नको? बाईंनी पटापटा उत्तर देऊन टाकले, "नाही, नाही, नाही, नाही. खा, फळं खा, पण मधल्या झाडाचं खाऊ नको असं देवाने सांगितलंय." आणि मग ते चर्चासत्र सुरू झालं. पण त्याच्या पहिल्या प्रश्नात जर त्याच्यातली दुष्टता आदाम आणि हव्वेला ओळखता आली असती, कदाचित ते पापात पडलेच नसते. सैतान कशा रीतीनं आपल्याकडे सरसावतो त्याची सुरुवात आपल्या जर लक्षात आली, तर त्याला शेवट काय द्यायचा आहे ना, हे तुमच्या हातात असणार आहे. कान उघडे ठेवून ऐका देवाच्या प्रिय लोकांनो. तुम्ही आज जे असंख्य परिवार आता पाहतोय ऑनलाईन, त्या सर्वांना मी प्रभू येशूच्या नावात तुम्हाला सांगतो देवाच्या प्रिय लोकांनो, की आज ज्या स्थितीवरती तुम्ही आहात, तुम्ही चांगल्या स्थितीत असाल, तुम्ही वाईट स्थितीत असाल, तुम्ही कुठल्याही स्थितीत असाल, या स्थितीमध्ये असण्याचं कारण तुमचे काल घेतलेले निर्णय होते. काल जे तुम्ही कन्फेशन केलं, काल जे तुम्ही बोललात, मागील दिवसामध्ये जे तुम्ही कर्तृत्व केलत ना, मागील दिवसात जे तुम्ही बोललेले आहात, मागील दिवसात ज्या तुम्ही योजना केलेल्या आहात, मागील दिवसात जे तुम्ही काम केलेलं आहे, त्याच्या आधारावरती तुम्ही आज इथं आहात. आणि उद्याचा दिवस कसा असणार आहे, आज तुम्ही काय बोलता याच्यावर अवलंबून आहे. उद्याचं येणारं तुमचं भवितव्य कशावर आहे, आज तुम्ही काय निर्णय घेता. उद्याचा तुमचा दिवस कशावर निर्भर आहे, आज तुम्ही किती पवित्रतेमध्ये चालता, उद्याचा दिवस त्याच्यावर ठरणार आहे प्रिय. आणि म्हणून गेलेला दिवस तर गेलाय. आजच्या दिवसात जर तुम्ही संकटांमध्ये, अडचणींमध्ये जगत आहात, तर तुम्हाला एक आनंदाची बातमी आहे, की आजचा दिवस असा असेल, तर या दिवसात जर तुम्ही विश्वासयोग्य असाल, तर उद्याचा दिवस तुमच्यासाठी नक्कीच वेगळा ठरणार आहे. उद्याच्या दिवसात तुम्ही मोठं अद्भुत देवाचं गौरव करू शकाल. ज्या गोष्टी तुम्ही कधी पाहिल्या नव्हत्या, ज्या गोष्टी तुम्ही कधी अनुभवल्या नव्हत्या, ज्या आशीर्वादांना तुम्ही आजपर्यंत पाहिलं नव्हतं, उद्या ते तुम्हाला मिळतील. पण त्यासाठी आज तुम्हाला काहीतरी करण्याची गरज आहे. आमेन. हालेलुया. तर ही देवाच्या लोकांची खासियत आहे. त्यांना त्यांचं जे जीवन आहे, ते प्रभूच्या सान्निध्यात देऊन देवाच्या प्रिय लोकांनो, त्यांना त्यांचा उद्याचा दिवस घडवण्याचा आशीर्वाद देवाने दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आज एखाद्याने चोरी केली, उद्या काय असणार आहे प्रियांनो? त्या चोरीच्या बळावरती तो फार पुढे जाईल का? नाही. उद्या तो जेलमध्ये असणार आहे. बोले येशू मसीह की जय. आमेन. हालेलुया. नक्कीच निश्चित अर्थाने तुम्ही आज काय करता याच्यावर तुमचं फ्युचर डिपेंड आहे. आज जर तुम्ही देवाकडे प्रार्थना केली, तर देवाच्या प्रिय लोकांना उद्याचा दिवस हा फार आशीर्वादित असणार आहे. भूतकाळामधल्या ज्या गोष्टी आहेत आदाम हवेने अनुभवल्या, त्यांना कळालं नाही, की आता इथं जे संभाषण होतंय, त्याच्यात आमचं फ्युचर खराब केलं जातंय. तुम्हाला कळतंय का मला काय म्हणायचंय? आज आम्ही जे सैतानाबरोबर वार्तालाप करत आहोत, ज्याच्यामध्ये आम्ही फसले जात आहोत, त्याद्वारे आमचा उद्याचा दिवस खराब होणार आहे, आमच्या पुढच्या पिढ्यांचा नाश होणार आहे, पापामध्ये ते बरबटले जाणार आहेत, हे त्यांना आजच्या दिवशी कळालं नाही, म्हणून त्यांचं फ्युचर खराब झालं. तुम्ही करेक्शन्स करू शकता. कालच्या दिवसात मला जाता येणार नाही. तुम्ही ऐकताय का? कालच्या दिवसात जाऊन मला करेक्शन्स करता येणार नाही. पण आज जर मी माझ्या जीवनात करेक्शन्स केले, तर उद्या मला करेक्शनची गरज पडणार नाही. आमेन. हालेलुया. उद्याचा दिवस आशीर्वादित असणार आहे आणि म्हणून हे सगळं ज्ञात असणारा प्रभू येशू इथे उभा आहे आणि त्याला तात्काळ कळालं, की यांच्या मनामध्ये काय चाललंय. हे सगळे जे लोक आहेत ना, कैसराकडून आलेले लोक आणि जे शास्त्री परुषी लोक आहेत, या सगळ्या दोन्ही जमावांना येशूने बरोबर ओळखलं. हे बरोबर काहीतरी दुष्टपणा घेऊन आलेत माझ्याकडे. पहिल्या वाक्यात येशूने त्यांना म्हटलं, "अहो डोंग्यांनो." काय म्हटलं येशूने? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे बायबलचे अभ्यासक, हे सगळे रती, महारथी, ज्ञानी, हुशार, पॉलिटिशियन, येशूने त्यांना काय म्हटलं? हे जे दुष्ट लोक या ठिकाणी येशूकडे आलेले आहेत, येशूने त्यांना म्हटलं, "अहो डोंग्यांनो, माझी परीक्षा कशाला पाहता? कराचे नाणे मला दाखवा." तेव्हा त्यांनी त्यांच्याजवळ त्याच्याजवळ ₹1 दिला. त्याने तास म्हटले, "हा मुखवटा व हा लेख कोणाचा? हा मुखवटा व हा लेख कोणाचा?"
येशूच्या हातात एक शिक्का दिला, येशूच्या हातामध्ये एक नाणं दिलं आणि नाणं देऊन येशूने त्या नाण्याकडे पाहिलं. देवाच्या प्रिय लोकांनो, ते नाणं त्याने लोकांना दाखवलं आणि विचारलं की याच्यावरती कोणाचा शिक्का आहे, याच्यावर कोणाचं चित्र आहे, याच्यावर कोणाचं पोस्टर आहे, याच्यावर कोणाचं नाव लिहिलेलं आहे, हे कोणाचं आहे हे नाणं. आणि मग लोकांनी त्याला सांगितलं, कैसराचा. मुखवटा कोणाचा आहे? कैसराचा. फोटो कोणाचा आहे त्याच्यावरती? कैसराचा आहे. लेख कोणाचा आहे त्याच्यावरती? कैसराचा आहे. मग येशूने सांगितलं, प्रश्न एकच होता. प्रश्न काय होता? कैसराला कर द्यायचा का? पण येशूने 2 उत्तरं दिलेत त्यांना. एक नाही 2 उत्तरं दिली. पहिलं उत्तर काय येशूचं? कैसराचं ते कैसराला. कारण याच्यावरती कैसराचा मुखवटा आहे, याच्यावर कैसराचा लेख आहे, म्हणून हे कैसराचं आहे, हे कैसराला द्या. हे कैसराचं आहे, हे कैसराला द्या. आणि दुसरी गोष्ट येशूने सांगितली, जे देवाचं आहे, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जे देवाचं आहे, जे देवाचं आहे, मी परत एकदा सांगतो, जे देवाचं आहे ते कैसराला देऊ नका, हालेलुया. जे देवाचं आहे ते सैतानाला देऊ नका, जे देवाचं आहे ते माणसाला देऊ नका, जे देवाचं आहे ते भूमीवरती ते टाकू नका, त्याला काटेरी गोष्टींमध्ये टाकू नका, त्याला खडकाळ जमिनीवर टाकू नका, त्याला सुपीक जमिनीत देवाच्या भूमीमध्ये टाका. जे देवाचं आहे ते देवाला द्या. आता बऱ्याच वेळा ह्या वचनाचा उपयोग फक्त दान धर्म कसा द्यावा, बोले येशू मसीह की, त्याच्या पलीकडे जाऊन आज काहीतरी बोलणार आहोत आपण. त्याच्या पलीकडे जाऊन या वचनाचा काहीतरी विचार करणार आहोत. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पास्टरकडे लोकांचा बघण्याचा बऱ्याचशा वेळा दृष्टिकोन वेगळा झालेला आहे. त्यांना वाटतं आमचे खिसे रिकामे करायला आलाय. पण ज्यावेळेस माणूस रिक्त होतो देवापुढे, माणसापुढे नाही, देव त्याला ताज्या तेलाचा अभिषेक करतो. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, त्या व्यक्तीला देव उन्नती देतो, आशीर्वाद देतो. आज दान धर्म याच्यावर मला नाही बोलायचंय. मला त्याच्या पलीकडची अजून एक मोठी गोष्ट तुम्हाला सांगायची. कदाचित ती तुम्ही कधीच ऐकली नसेल, पण देवाने मला ती गोष्ट प्रकट केली. लक्ष देऊन ऐका. त्या हातामध्ये, येशूच्या हातामध्ये जो शिक्का आहे, त्या शिक्क्यावरती कैसराचा मुखवट आणि कैसराचा लेख आहे. हालेलुया. पण बायबल सांगतं, जे कैसराचं ते कैसराला, देवाचं ते देवाला. पण देवाच्या प्रिय लोकांनो, देवाचा शिक्का कोण आहे? हालेलुया. देवाचे शिक्के तुम्ही आणि मी आहोत. देवाचे शिक्के तुम्ही आणि मी आहोत. तुम्हाला आणि मला कोणाचा मुखवटा मिळालाय? बाप कसा दिसतो? देव जो बाप कसा दिसतो? येशूने म्हटलं, माझ्याकडे बघितलं त्यांनी देवाला पाहिलंय. किती लोक आमेन म्हणतील या गोष्टीला? किती लोक आमेन म्हणतील मी म्हटलं या गोष्टीला? येशू कसा दिसतो? मी माझ्या वडिलांसारखा दिसतो. आमेन. हालेलुया. तुम्ही तुमच्या आई-वडिलांसारखे दिसता. आपण आपल्या माता-पित्यांसारखे दिसतो. येशू स्वर्गातून आलेली जीवनाची भाकर आहे. येशू देवाचा पुत्र आहे, माणसाचा नाही प्रियांनो. हालेलुया. मनुष्य रूप धारण करून आल्यामुळे त्याला मनुष्याचा पुत्र म्हटलेलं आहे. पण तो सगळ्यात आधी देवपुत्र आहे. आणि म्हणून तो कुणासारखा दिसतो? बोला ना सर. तो देवासारखा दिसतो. आणि म्हणून ज्यांनी मला पाहिलंय त्यांनी माझ्या पित्याला पाहिलंय. आमेन. येशू पित्यासारखा दिसतो. पवित्र आत्मा कसा दिसतो? तो पण पित्यासारखा दिसतो. याचा अर्थ काय? देव जो बाप, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा, ते एकमेकांसारखे दिसतात आणि तिघही एकच आहे. आमेन. हालेलुया. आता मला तुम्हाला सांगायचं, उत्पत्ती पहिला अध्याय 26वा वचन. देवाने जनावरं बनवली. पण असं कुठं लिहिलं नाही की देवाने स्वरूपाचा हत्ती बनवला. बोलो येशू मसीह की जय. हालेलुया. असं कुठं म्हटलं नाही की देवाने स्वतःच्या रूपाचं माकड बनवलं. तुम्ही ऐकताय का चर्च? बरेच लोक म्हणतात की आमची उत्पत्ती माकडापासून झाली. तुमची झाली असेल, आमची नाही. आम्हाला डायरेक्ट आमच्या देवाने बनवलंय. आम्ही जनावरांमधले नाही, आम्ही माणसांमधले आहोत. जनावरांवरती आम्ही प्रेम करतो, तो भाग निराळा आहे. पण आम्ही जनावर नाही, आम्ही माणसं आहोत. माणसात आणि जनावरांमध्ये देवाने मोठी तफावत केलेली आहे. आणि म्हणून बरेच लोक कधी कधी जनावरांसारखे वागतात. बोले येशू मसीह. विसरून जातात आम्ही मानव आहोत. आम्ही देवाच्या प्रतिरूपाचे आहोत. आम्ही माकडाच्या आणि शेळ्यांच्या, उंटाच्या, बैलांच्या प्रतिरूपाचे नाही. आम्ही आमच्या देवाच्या प्रतिरूपाचे आहोत. तुम्हाला देव पाहायचा का हो कसा दिसतो? तुम्हाला देव पाहायचा का कसा दिसतो? आरशा पुढे उभे राहा. आरशा पुढे जाऊन उभे राहा. आणि आरशात बघून म्हणा, हा जो माणूस आरशात दिसतोय, देव याच्यासारखा दिसतो. कारण तुम्ही आणि मी देवाच्या,
हालेलुया. रे बेठो सोखो रिखांचे. ग्लोरी हालेलुया. कारण तुम्ही आणि मी देवाच्या प्रतिरूपाचे आहोत. देवाने तुम्हाला आणि मला त्याच्या प्रतिरूपाचं केलेलं आहे. सिंह सिंहाला जन्म देतो. देतो की नाही? भुबू, डॉग, डॉगलाच जन्म देणार ना. म्याव म्याव करणारी मांजर मांजरीलाच जन्म देणार. पटत नसलं तर टाइप करा, मला कळू द्या खाली. मी जे बोलतोय ते. देवाच्या प्रिय लोकांनो, कधी ऐकलंय का सिंहाला कुत्र्याचं पिल्लू झालं? सिंहाला बाळ झालं आणि ते बाळ एकदम कुत्र्याचं पिल्लू निघालं. खूप मोठं स्टेटमेंट मी आज करणार आहे. कदाचित अर्धवट ज्ञानाचे लोक कदाचित याच्यावर आरोप घेतील, आक्षेप घेतील, परंतु ज्यांना देवाचा आत्मा चालवतो आणि जे खरे बायबलचे अभ्यासक आहेत, त्यांना कळेल माझं बोलणं काय. स्तोत्र संहिता 82 अध्याय आणि 6वं वचन. स्तोत्र 82 आणि 6. माझ्या बायबलमध्ये तिथं असं नाही म्हटलंय, तुम्ही माकड आहात. असं नाही म्हटलं तुम्ही जनावर आहात, तुम्ही पक्षी आहात, तुम्ही हे आहात, तुम्ही ते आहात. तिथं म्हटलंय तुम्ही देव आहात. आणि पुढे म्हटलं तुम्ही देवाचे पुत्र आहात. किती लोक आमेन म्हणतील या गोष्टीला? मी नाही बोलत आहे हो. तुमच्या हातातलं शास्त्र बोलतंय आज हे. मी नाही बोलत आहे. तुमचा देव तुमच्याशी आज बोलत आहे. किती दिवस स्वतःला शून्य समजत राहणार? पुष्कळ अजून उन्हा प्रभू मी पुष्कळ. अरे बस झाली ती गाणी. बस. अजिबात आवडत नाही मला. पुष्कळ अजून उन्हा. किती दिवस? किती दिवस उणे राहणार? किती दिवस? खंडी तुनरती नाही फेडिले बंधू. अरे तुला कुणी अडवलंय? फेड ना ऋण. फेड. फेड ऋण. ऋण फेड. मी फेडूच शकत नाही म्हणून तुम्ही सेवा बंद करणार का हो? देवा तुझे उपकार मी फेडूच शकत नाही. मग मी प्रार्थनाच करायची सोडायची का हो? देवाने माझ्यावर खूप मोठे उपकार केले. देवाने मला हे दिलं, देवाने मला ते दिलं. मग मी देवासाठी काहीच करू नये का? मी उणा आहे ब्रदर, मी उणा आहे. भर तू बँक बॅलन्स भर आणि संगती घेऊन जा पेटीत. क्षमा करा मला. मला बोलू द्या आज. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाच्या संत गणांनो, देवाच्या प्रिय निवडलेल्या लोकांनो, ते उणेपण क्रुसावरती दूर केलं हो येशूने. वधस्तंभ वाया घालवू नका, व्यर्थ करू नका. तुमचा उणेपणा दूर करण्यासाठीच तर वधस्तंभावर मारला गेला ना. तुम्ही जुन्या करारातले असतं तर म्हटलं असतं, चाललं असतं. मी उन्हा आहे, मी कीटक आहे, मी मच्छर आहे, मी हे आहे, मी ते आहे, मी गाढव आहे, मी असं आहे, तसं आहे, माकडापासून आलो. बस फिनिश. तुम्ही नवीन करारात देवाची नवी उत्पत्ती आहात. तुम्ही देवाचा राजकीय याजकगण आहात. तुम्ही देवाचे निवडलेले लोक आहात. पवित्र आत्म्याने भरलेले लोक आहात आणि तुमचा जो चेहरा आहे ना, तो देवाच्या चेहऱ्यासारखा चेहरा आहे. कोणी म्हणाल, "मी गोरा असतो तर बरं झालं असतं. माझं नाक असं असतं तर बरं झालं असतं. माझे डोळे तसे असते." पण विसरून जा त्या गोष्टी. देवाचा हस्ताक्षर तुम्ही आहात. हँडरायटिंग. एखादा चेक मी दिला. ₹1,00,000 चेक दिला एका माणसाला. मी सही करून दिला. त्या माणसाने म्हटलं, "पास्टर सही फार घाणेरडी हो तुमची याच्यावरती." आणि मी म्हटलं, "बरं ठीक आहे, मी खोडून टाकतो." त्या चेकवरची मी सही खोडली, तर तो चेक कामाचा आहे का हो काही? ती किती भारी सही असू द्या, ती किती घाण सही असू द्या. काही लोकांची सही अशी आहे, ते कपडे वाळवायला वलानी बांधतात ना, अशी वलानी आणि त्या वलानीवर कपडे टाकतात ना, असे अक्षरं लटकलेले असतात त्या दोरीवरती. एक लाईन मारून घ्यायची आणि मग त्याला अक्षरं लटकवायची. पण त्या सहीला सुद्धा बँकेकडून सॅल्यूट आहे. पैसे निघतात बरं का. कळतंय मला काय म्हणायचंय?
सही कितीही वेडी वाकडी असू द्या, बँकेतून पैसे निघतात, तुमचा चेहरा कितीही विद्रूप असू द्या, पण तुम्ही देवाचे हस्ताक्षर आहात म्हणून तुम्हाला किंमत आहे. तुम्ही देवाचे हस्ताक्षर आहे. तुम्ही देवासारखे दिसता. मला चॅलेंज करा, मला विरोध करा या बोलण्यावरती. मी तुम्हाला वचनातून पटवून सांगेल, कुणीही या, पटवून सांगेल, तुम्ही देवाच्या प्रतिरूपाचे आहात. देवाच्या प्रतिरूपाचे. हा मुखवटा देवाच्या प्रतिरूपाचा. आणि याच्यावर लेख कुणाचा आहे हो? लेख. या शरीरावर लेख कुणाचा आहे? लेख, लिखाण कुणाचं आहे? अनुवाद 11वा अध्याय 18वं वचन. अनुवाद 11 आणि 18. निर्गम 13वा अध्याय 9वं वचन. जे लिहित आहेत ते लिहून घ्या. अनुवाद 11-18. निर्गम 13वा अध्याय 9वं वचन. नीतिसूत्रे मध्ये 3 वचन आहेत. नीतिसूत्रे 3रा अध्याय 3रं वचन. नीतिसूत्रे 6वा अध्याय 21वा वचन. नीतिसूत्रे 3:3. नीतिसूत्रे 6वा अध्याय 21वावं वचन आणि नीतिसूत्रे 7वा अध्याय 3रं वचन. 5 वचनं पुरेशी आहेत तुम्हाला क्रॉस रेफरन्स. या सर्व वचनांमध्ये काय लिहिलंय माहितीये का? देव बापाचं वचन. कुणाचं वचन? हॅलो, प्रेज द लॉर्ड. ऐकता तुम्ही? येस. कान उघडे ठेवून ऐका. देवाचं वचन आपल्या बोटांवरती बांध. कुठं? आपल्या बोटांवर बांध. काही ठिकाणी म्हणलंय तू आपल्या मनगटावरती देवाचं वचन बांध. काही ठिकाणी लिहिलंय आपल्या कपाळाच्या मध्यभागी देवाचं वचन लाव. काही ठिकाणी लिहिलंय तुझ्या हृदय पटलावर देवाचं वचन लिह. तुझ्या मुलाबाळांना शिकव. तुला जिथं पाहिजे तिथं ते वचन धारण कर. योहान 1:1. प्रारंभी आदिमानव होता. हॅलो, प्रेज द लॉर्ड. प्रारंभी अमुक अमुक ग्रंथ होता. प्रारंभी अशी अशी माझी माता होती. असा असा माझा गुरु होता. प्रारंभी हे आमचं स्थळ होतं. प्रारंभी असा असा पर्वत होता. असं नाही सांगत माझं बायबल. प्रारंभी जेव्हा काहीच नव्हतं, त्यावेळेस फक्त शब्द होता. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. ज्यावेळेस कोणी गुरु नव्हते, ज्यावेळेस कोणी दैवत नव्हते, ज्यावेळेस कोणी मूर्त्या नव्हत्या, ज्यावेळेस काहीच नव्हतं, कुठलीही गोष्ट अस्तित्वात नव्हती, त्यावेळेस अस्तित्वात होती ती एकच गोष्ट होती आणि ती म्हणजे शब्द. प्रारंभी शब्द होता. शब्द देवासह होता. म्हणजे आता शब्द आणि देव एकत्र आहेत. शब्द आणि देव एकत्र आहेत. प्रारंभीचा जो शब्द आहे तो शब्द देवासह आहे आणि शब्द देव आहे. आणि हा शब्द योहान 1:14 मध्ये देहधारी झाला आपण पाहतो. हा जो प्रारंभीचा शब्द आहे, आदि में वचन था, इन द बिगिनिंग वॉज द वर्ड, वर्ड वॉज विथ गॉड अँड वर्ड वॉज गॉड. हा जो सुरुवातीचा शब्द आहे, हा शब्द येशू ख्रिस्त आहे. हा जो लेख आहे, हा जो शब्द आहे, देवाचं जे लिखित वचन आहे, हृदयावर का लिहायला सांगितलं त्यांनी? अहो, ते हृदय घडवणारा देव स्वर्गात बसलाय. किती लोक आमेन म्हणतील? आमेन, हालेलुया. किती दगडी पाठी आणले हो मोशेने डोंगरावरून? 4, 5, 10 आज्ञांसाठी 10 दगडी पाट्या. आज्ञा 10 आहेत, दगडी पाट्या किती? 2? व्हेरी गुड. 2 दगडी पाट्या. 2 दगडी पाट्या घेऊन तो खाली आला. देवाने त्याच्यावर लिहिलं होतं. पण आता ज्या देवाने दगडाच्या 2 पाट्या दिल्या का माहिती का? कारण की इस्रायल लोकांचं मन दगडासारखं झालं होतं. देवाला माहितीये, आता जे मेडिकल सायन्सचा अभ्यास करणारे इथं बरेच नर्सेस, डॉक्टर्स वगैरे सगळे ऐकतायत मला. लक्ष देऊन ऐका. हे जे हृदय देवाने दिलंय, ह्याचे पण 2 भाग आहेत. कप्पे 4 आहेत, पण भाग 2 आहेत.
दोन भाग आहेत, ऍट्रियम आणि वेंट्रिकल. ऐकताय का तुम्ही? प्रेज द लॉर्ड. हृदयाचे पण किती कप्पे 4 असले तरी भाग किती आहेत हृदयाचे? 2 भाग आहेत. त्या 2 दगडी पाट्या ह्या हृदयाला दर्शवतात. येशूने या हृदयाला धुतलं म्हणून हे दगडासारखं हृदय मांसमय झालं. आणि आता जे त्याला लिहायचंय वचन, ते त्यांनी ज्यावेळेस माझं तारण झालं, त्याने म्हटलं नाही, "विकास 2 दगडी पाट्या घेऊन ये, मला तुझ्यासाठी वचनं लिहायची." हालेलुया! मी दगडी पाट्या नाही आणले, मी माझं दगडासारखं हृदय त्याच्याकडे आणलं. हालेलुया! आणि मग त्याने काय केलं, या दगडासारख्या हृदयावरती ज्यावेळी त्याचं बोट लागलं, हे दगडाचं हृदय मांसमय झालं आणि त्याने मला प्रेम करायला शिकवलं. आमेन. प्रेज द लॉर्ड. त्याने ह्या दगडी पाट्यांवरती आता त्याची वचनं लिहिली. हृदयावर का लिहिली? देव असं कुठं म्हटलं का हो? तुझ्या ब्रेनवरती मी आता वचनं लिहिणार आहे. हृदय पटलावर लिहायला सांगितलं. हृदयावर वचनं लिहायला सांगितलं. कुठं असं म्हटलं का हो? तुझ्या लिव्हरवर मी आता वचनं लिहिणार आहे हो. हॅलो, प्रेज लॉर्ड. कुठं असं म्हटलं का तुझ्या किडनीवरती मला वचन लिहायचंय? कुठं असं म्हटलं का हो? तुझ्या फुफ्फुसांवर मला वचन लिहायचंय? का हृदय? हृदय का? का हृदय? त्या बनवणाऱ्याला माहिती की या हृदयातून अख्ख्या शरीरात रक्तप्रवाह जाणार. इथं लिहिलं ना, की प्रत्येक ब्लड सेलवरती माझं नाव लिहिलं जाईल. किती लोक आमेन म्हणतील? इथून हृदय अख्ख्या शरीराला रक्त पुरवठा करतं. एकदा इथं नाव लिहिलं ना, उगमस्थान हिमालयात जशी गंगा नदीची सुरुवात होते. ओरिजिन फार महत्वाचा असतो, उगमस्थान नदीचं. म्हणून लोक हिमालयाला खूप मानतात. हार्मोन पर्वत रांगांमध्ये यार्देनेचा उगम होतो. फार महत्वाचं. रक्तामध्ये जीवन आहे. किती लोक आमेन म्हणतील या गोष्टीला? आमेन. रक्तामध्ये जीवन आहे. प्रेज द लॉर्ड. येशूचं जीवन येशूच्या रक्तात आहे. आणि माझं जीवन माझ्या रक्तात आहे. किती लोक आमेन म्हणतील? पण ज्यावेळी त्याच्या बोटांनी माझ्या हृदयावरती त्याचं नाव लिहिलं, त्याची वचनं माझ्या हृदयात लिहायला सुरुवात केली, त्यावेळी त्याचं रक्त जे क्रुसावरती वाहिलं, त्या रक्ताने माझ्या रक्तामध्ये प्रवेश केला आणि त्याचं जीवन मला मिळालं आणि माझ्या रक्तातलं मरण त्याने घेऊन टाकलं. म्हणून मी जिवंत आहे. इथे कितीतरी लोक आहेत जे मला ऐकतायत. आतापर्यंत मरून तुमचे 40वे घालून तुमच्या सगळ्या कबरा-बिबरा सगळ्या जुन्या झाल्या असत्या आतापर्यंत. बोलो येशू मसीह की. एक जण थंब दाखवतो एकदम लास्ट स्टेजला जाऊन आलाय ट्युबरक्युलोसिसच्या. आमेन. हालेलुया. वाईट नाही वाटत आम्हाला. आमेन. जर त्याचं वचन आपल्याला मिळालं नसतं. म्हणून देवाच्या प्रिय लोकांनो, प्रत्येक आध्यात्मिक गिफ्टची मी फार म्हणजे एकदम मनापासून मी वाट पाहतो, की देव माझ्याशी असं काम करेल. पण कुठलीच गोष्ट माझ्यासाठी देवाच्या वचनापेक्षा मोठी नाहीये. कुठलीच गोष्ट, कुठलीच गोष्ट. परत बोलतो मी, कुठलीच गोष्ट. मला खूप उत्कंठ आहे आध्यात्मिक कृपादानांची. पण सगळ्यात आधी मला जर प्रिय असेल, तर ते देवाचं वचन. आधी 10 आज्ञा त्या दगडी पाट्यांवर लिहिल्या, पण आता त्याचं वचन कुठे आहे माहितीये का? आधी हृदयावर लिहिलं. मग हृदयाने काय केलं? हृदयातून रक्त फुफ्फुसांकडे गेलं. त्या रक्तावर येशूचं नाव लिहिलं होतं. त्या रक्ताच्या प्रत्येक पेशीवर माझ्या येशूचं नाव लिहिलं होतं. आणि त्या फुफ्फुसात ज्यावेळेस ते रक्त पोहोचलं हृदयातून जाऊन, त्या रक्ताने फुफ्फुसाला सुवार्ता सांगितली. तू मरत चाललायस का? तुला आता इथून पुढे जगावं लागेल, कारण की या व्यक्तीने येशूचा स्वीकार केलाय आणि या रक्तामध्ये येशूचं नाव आलेलं आहे. देवाच्या संत गणांनो, ते रक्त ब्रेनकडे पोहोचलं आणि जगाचे विचार निघून गेले. Praise the Lord. एक क्षण असतो तो, एक क्षण प्रभूला स्वीकारण्याचा. आणि त्या एका क्षणात माणसाच्या डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत ख्रिस्त भरून उरतो.
वचन. तुमच्यावरती देवाचा मुखवटा आहे आणि तुमच्या प्रत्येक पेशीवरती देवाचं वचन लिहिलेलं आहे. तुमच्या शरीरात देवाचं वचन भिनलेलं आहे. तो शब्द आहे ना देवाचा, त्या शब्दाच्या सानिध्यात राहून त्याच्या शब्दाने तुमच्यामध्ये प्रवेश केलाय आणि आता तुम्ही त्याच्या शब्दाने भरलेले आहात. किती लोक आमेन म्हणतील? मोठ्या साक्षी सांगायला मला मजा नाही वाटत. छोट्या क्षुल्लक गोष्टी म्हणजे देवाची नजर किती बारीक आहे, हे सांगायला, बोलायला मला जास्त आवडतं. म्हणजे नाही का मोठी कामं, तिकडं असं झालं, मोठी-मोठी कामं झाली. त्याच्यापेक्षा नाही क्षुल्लक छोट्या गोष्टी नाही का, बारीक-बारीक गोष्टीमध्ये मला खूप आनंद मिळतो. सांगतो मी तुम्हाला. मला एका मीटिंगला जायचं होतं मागे एकदा आणि क्रुसेड होती मोठी 3 डेजची ओपन एअर क्रुसेड आणि मी शॉपिंगसाठी मॉलमध्ये गेलो घाटकोपरला. काही खरेदी केली. मीटिंगला जाताना मला नेहमी सवय काहीतरी खरेदी करायची त्या 3 दिवसासाठी वगैरे. फार क्षुल्लक गोष्ट आहे हां, म्हणजे असं माझ्याकडून एक्स्पेक्ट करू नका. मी खूप दारुडा होतो आणि मग मी शूट करायचो लोकांना मारायचो-बिरायचो. ते माझ्या लाईफमध्ये काही घडलंच नाही. माझे आई-वडील खूप चांगले आहेत. ख्रिस्ती परिवारातच माझा जन्म झाला. तिथून माझी सुरुवात झाली. माझ्याकडं अशी काही साक्ष नाहीये. पण जे आहे ते नक्की मी तुम्हाला सांगतो. थोडीफार काही शॉपिंग केली आणि माझ्या लक्षात आलं, की आता आपल्याकडे जे पैसे आहेत ते आपल्याला डिझेलला लागणार आहेत, त्या ठिकाणापर्यंत जाण्यासाठी. पण तिथं मला ना एक पॅन्ट खूप आवडली. नाईट पॅन्ट. पण ज्यावेळेस मी किंमत विचारली त्या मॉलमध्ये, तिची किंमत होती ₹800. पाळताचं कसं काय चालतं ना, आता तुम्ही माझा परिवार आहेत, मी तुम्हाला बोलू शकतो. म्हणजे मी गरीब आहे हे नाही सांगत आहे, परंतु मी हे तुम्हाला सांगतोय, की प्रत्येक गोष्टीला एक प्रत्येक पाळत एक लिमिटेशन ठेवतो. तो उडवा-उडव करत नाही. कारण त्याला माहिती आहे, माझ्या हातात जो पैसा आहे तो माझ्या देवाचा आहे. लोकांनी फार अपेक्षेने आणि मोठ्या मनाने तो दिलाय. तो देवाच्या कार्यात जास्तीत जास्त वापरला पाहिजे, हे प्रत्येक पालकाचं ध्येय असतं. आणि मग मी विचार केला, की नको आता आपले पैसे नको आपण संपवायला आणि जर आपल्याला देवाने अधिक जर दिलं येताना किंवा कसंही या 2-4 दिवसात मीटिंग झाल्यानंतर, तर आपण येऊन ती नाईट पॅन्ट आपण घ्यायची. कारण खूप सुंदर आहे ती पॅन्ट. मला माझ्या डोळ्यातच बसली. म्हटलं ही संपायला नको. त्याला पण सांगितलं, "मैं 2-4 दिन के बाद आऊंगा. ये स्टॉक रहना चाहिए. मुझे लेना है. आने के बाद मैं लूँगा." देवाच्या प्रिय लोकांनो, डिझेलला खर्च झाला वगैरे सगळं. मीटिंग्स खूप खूप आशीर्वादित झाल्या. पण आता देवाच्या सेवकाचं लाईफ कसं असतं ते मी तुम्हाला सांगतो. ती मीटिंग झाली आणि जेही ऑफरिंग मला मिळालं, त्याच्यात माझा परतीचा गाडी खर्च 100% होत होता माझा डिझेलचा. तर ती पॅन्ट कॅन्सल करावा लागली. ऐकताय तुम्ही? त्या मी तिथं हात ठेवून प्रेयर केली होती, की आल्यानंतर मला मिळू दे देवा. मला ती हवी आहे. पण ज्यावेळेस प्रेयर झाली आणि सगळं निघायच्या वेळेस म्हटलं आता डिझेल परत भरायचं आपल्याला गाडीत. कारण जवळपास 700-800 किलोमीटर लांब गेलो होतो मी कार घेऊन. आणि मग ते परत यायचं म्हटलं आता एवढ्या-एवढ्या ह्याच्यात आपल्याला जायचं होईल. काही हरकत नाही. ठीक आहे. प्रेज द लॉर्ड. म्हटलं आता ती कॅन्सल करायचं. बॅकअप माइंड असतं ना आपल्या काही गोष्टी आपलं हे घ्यायचं, ते घ्यायचं. आणि मग ते ठरवलं चला जाऊ दे कॅन्सल. तिथून मी निघालो सभा संपवून. हॉटेलवरती माझ्या रूममध्ये मी एकटाच राहत होतो. मला रूम पार्टनर नव्हता, कोणीच नाही. मी एकटाच राहत होतो.
ती पॅन्ट आणायला जेव्हा मी गेलो होतो मॉलमध्ये, तेव्हा पण मी एकटाच होतो आणि ही गोष्ट मी माझ्या पत्नीला सुद्धा सांगितली नाही. मी कोणालाच सांगितली नाही. सगळ्या गोष्टी फक्त माझ्याशिवाय कुणालाच माहिती नाही, देवाला माहिती आहे. घरी मुंबईला पोहोचलो. मी सभा संपवून शॉर्टमध्ये सांगतो. आणि सेवेवरून आलं की पहिले ती बॅग रिकामी करायची, धुण्याचे कपडे टाकायचे वगैरे असं एक हे असतं. बॅग उघडली देवाच्या प्रिय लोकांनो. जी पॅन्ट मला पाहिजे होती, तीच एक्झॅक्ट तीच त्या बॅगेत होती. तीच पॅन्ट. जे तिथं मीटिंगला आले होते, पण कुणी मला भेटलंच नाही किंवा माझ्या रूममध्ये कुणी राहायलाच आलं नाही. कुणाची येऊ शकते अशी सेम टू सेम पॅन्ट. सगळ्या भावांना फोन करून विचारलं. "नाही हो पास्टर, जुनी पॅन्ट किंवा आम्ही वापरलेली तुम्हाला कशाला देऊ? आमची नव्हतीच." "नाही, तुम्ही कधी सांगितलं?" "कधीच नाही. आम्हाला वाटलंच नाही कधी." "नाही पास्टर, नाही." आणि मग मला लक्षात आलं, पॅन्ट कशी आली ते माहीत नाही. पण कोणी दिली हे मात्र मला कळालं. खूप छोट्या-छोट्या गोष्टी आहेत. काही लोकांना वाटेल, "काय सांगतो हा? ₹800 ची गोष्ट आणि हे." पण माझं देव मला असं चालवतं. असं चालतं. कधी माणसं मदत करतात, कधी देवदूत मदत करतात आणि कधीच कुणी मदत नाही आली, तर तो स्वर्ग सोडून खाली येतो. माझ्यापुढे उभा राहतो, माझे अश्रू पुसतो आणि मला विचारतो, "माझ्या बाळा, मी तुझ्यासाठी काय करू?" त्या देवाचा मुखवटा माझ्याकडे आहे आणि त्याचा लेख माझ्या चराचरात लिहिलेला आहे. आणि म्हणून मी कैसराचा नाही. किती लोक म्हणतील, "मी कैसराचा नाही." मी कैसराचा नाही. जे कैसराचं ते कैसराला आणि आम्ही कोणाचे? आमचा मुखवटा देवाचा आहे. आमच्यावर लेख देवाचा आहे. आम्ही कोणाचे? आम्ही आमच्या देवाचे. प्रेज द लॉर्ड. मी माझ्या देवाचा आहे. तर मी माझ्या देवासाठीच आपलं जीवन जगणार. तुम्हाला विश्वास आहे की तुम्ही तुमच्या देवाचे आहात. अलेक्झांडर द ग्रेटनी पूर्ण जग जवळपास जिंकलं हो. काय बरोबर घेऊन गेला? एक महान राजा जगातला. बरोबर नेताना जाताना काय घेऊन गेला? रिकामे हात ठेवले. रिकामे हात, स्विच ऑफ मोड, फिनिश. एक दिवस असा होता की अलेक्झांडर द ग्रेट, महान राजा, महान राजा. नंतर अलेक्झांडर द ग्रेट महान राजा होता. भूतकाळात गेला. देव तुम्हाला आणि मला भूतकाळात जाऊ देणार नाही. ऐका चर्च, ऐका चर्च. डी.जे.एस. दिनकरन महान होते. आजही ते महान आहेत. कारण ते देवाजवळ आहेत. तुम्हाला कळतंय माझं म्हणणं? प्रेज द लॉर्ड. देवाचे लोकं मरत नसतात प्रियांनो. रिनल्ड बॉन्की महान होते, महान आहेत. देवाच्या जवळ आहेत ते. आम्ही इतिहास जमा होत नाही. आणि अशा लोकांकडे पाहून इतिहास घडत राहतो. त्या शिक्क्यावरती कैसराचा मुखवटा, कैसराचा लेख होता. म्हणून तो कर कैसराला देणं योग्य आहे. पण तुमच्या आणि माझ्या जीवनावरती देवाचा मुखवटा आहे, देवाचा लेख आहे. आपलं जीवन देवाशिवाय कोणालाच देऊ नका. काही लोकांनी आपलं जीवन व्यसनाला दिलं असेल. ख्रिस्ती लोकांमध्ये मूर्तीपूजा चालत नाही. आपल्याला अधिकार नाहीये, जे लोक मूर्तीपूजा करतात त्यांना वाईट म्हणण्याचा. ते पण ऐका लक्ष देऊन. प्रेज द लॉर्ड. एलियासारखं फार अतिप्रभावी बनण्याचा प्रयत्न करू नका लगेचच.
ऐका माझं पूर्ण म्हणणं ऐका, समजून घ्या. जे लोक मूर्तीपूजा करतात, त्यांना कमी लेखण्याचा अधिकार आपल्याकडे नाहीये. ऐकताय तुम्ही? परंतु जे तुम्ही ख्रिस्ताचे वारसदार आहात, त्या तुम्ही कुठल्याही प्रकारे मूर्तीपूजा करू नये ही देवाची इच्छा आहे. आमेन. ख्रिस्ती लोकांमध्ये मूर्तीपूजा चालत नाही. आम्ही दुसऱ्यांना डॉमिनेट करत नाही, इतर धर्मांच्या विरुद्ध बोलत नाही. याचं आपण नेहमी भान ठेवलं पाहिजे. जर तुम्ही एखादा व्यक्ती मूर्तीपूजा करतो म्हणून त्याचा तिरस्कार जर करत असाल, तर तुमच्यामध्ये ख्रिस्ताची प्रीती नाही. प्रेज द लॉर्ड. जर तुम्हाला कोणी सांगितलं तुम्ही मूर्तीपूजा करा, तर त्या गोष्टीचा तुम्ही तिरस्कार करणं गरजेचं आहे. तुम्हाला कळतंय का? प्रेज द लॉर्ड. फार महत्वाची गोष्ट आहे. देवाला काय आवडत नाही? खोटं बोलणं आवडत नाही, लबाडी आवडत नाही, चोरी आवडत नाही, वाईट गोष्टी आवडत नाहीत. या सगळ्या गोष्टींचा तुम्ही आणि मी तिरस्कार करणं गरजेचं आहे. जे देवाला आवडत नाही त्याचा तिरस्कार करा. पण जर देवाला तिरस्कार वाटणाऱ्या गोष्टी कोणी करत असेल, त्या व्यक्तीला जर तुम्ही धिक्कारलं, एखादा व्यसनाधीन व्यक्ती आहे, त्या व्यसनाधीन व्यक्तीशी बोलण्याची स्टाईल कशी असते आपल्या लोकांची? तुम्ही जस्ट जस्ट लँडेड फ्रॉम हेवन असं दाखवता. काही लोक आता कोरोना येण्यापूर्वी कसं एकदम आय एम फ्रॉम USA, आय एम फ्रॉम स्वित्झर्लंड. आता भीती वाटायला लागली. यू आर फ्रॉम USA? स्टे अवे, स्टे अवे, स्टे अवे. प्रेज द लॉर्ड. ओह, यू आर फ्रॉम बॉम्बे? स्टे अवे, स्टे अवे, स्टे अवे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ज्या पहिल्या गोष्टी फुसारकीच्या होत्या, त्या गोष्टी आता डाउन झाल्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर काही लोक असं दाखवतात, मी आता स्वर्गातून आलोय आणि इतरांचा ते द्वेष करतात. जर तुम्ही इतरांचा द्वेष कराल, तर त्यांना तुम्ही स्वार्थ कशी सांगाल? त्यांना प्रभूच्या राज्यात तुम्ही कसं आणाल? त्यांच्यावर जर प्रीती तुम्ही करणार नाही, तुमच्यामधून देव त्यांना कसा कळेल? आमेन. हालेलुया. फार महत्वाची गोष्ट आहे. आणखीन एक शास्त्र भाग आहे. योहान 8 अध्याय 1 ते 11 वचनं. इथे एक ट्रॅप होता, तिकडे पण एक ट्रॅप आहे. आणि तिकडे काय ट्रॅप आहे? ती व्यभिचारात धरलेली स्त्री, हो ना? तिला येशूकडे आणलं. येशू जमिनीवर लिहत होता आणि एकसारखं विचारायला लागले शास्त्री आणि फरीसी. मोशेने आम्हाला सांगितलं हिला धोंडमार करावा. तुम्ही काय म्हणता? तुम्ही काय म्हणता? एकीकडं 2 प्रश्न आहेत हां येशूला केलेले. ट्रॅप खूप वेळा टाकलाय. परंतु येशूला फसवण्यासाठी 2 वेळा हे ग्रुप आलेले. एकदा नाणं घेऊन आलेत आणि एकदा दगड घेऊन आले. ऐका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एकदा कॉइन घेऊन आले, हा द्यायचा का? आणि एकदा दगड घेऊन आले, मारायचं का? दोन्ही वेळेस त्यांना येशूला फसवायचं. दोन्ही वेळेस. येशू कुठेतरी काहीतरी बोलण्यात चूक करणार, तो फसणार. व्यभिचारी स्त्रीला तिथं आणण्यात आलं. येशूला दिलेले 2 ट्रॅप, एक फायनान्शियल ट्रॅप आणि एक दुसरा ट्रॅप अडल्टरी या विषयावरचा ट्रॅप आहे. ख्रिस्ती लोक इथंच पडतायत. हॅलो, प्रेज द लॉर्ड. कान उघडे ठेवून ऐका. ख्रिस्ती लोक या 2 ट्रॅपमध्ये पडतायत. एक तर पैसा. मिशनच्या जागा विकून विकून स्वतःची घरं बांधली. 6 फूट खड्ड्यात गेले. ते घरं कोसळले. सगळं जमीनदोस्त झालं. तुम्ही काय मिळवलं आयुष्यात? काय मिळवलं तुम्ही आयुष्यात? धिक्कार असो तुमचा. धिक्कार असो तुमचा. पैशासाठी जर तुम्ही आपल्या समाजाला, आपल्या देवाला फसवत असाल, आजच जागे व्हा. तुमचा अंत फार वाईट होणार आहे. हा शाप नाही, हे देवाच्या वचनावर आधारलेले मी बोलत आहे. देवाच्या वचनातून मी तुमच्याशी बोलत आहे. व्यभिचार खूप मोठा ट्रॅप आहे. एकदा नाही, मी 1000 वेळा तेच बोलेन. बोलत राहील. शेवटच्या श्वासापर्यंत सांगेन. गाडीत स्टेपनी असली तर चालेल. जीवनात नसावी. जीवनात नसावी. नसावी जीवनात. शुद्ध व्हा. पवित्र व्हा. 2 ट्रॅप आणले. पैशाबद्दलचा ट्रॅप द्यायचं का? हा कर द्यायचा का? त्या स्त्रीला काय करायचं? मोशेने तर सांगितलं असं. दोन्ही वेळेस
ट्रॅप आणणारे ट्रॅपमध्ये अडकले. सापळा रचणारे सापळ्यामध्ये अडकले. दोन्ही वेळेस. येशूने ज्यावेळेस त्यांना विचारलं, "तुमच्यात कोण निष्पाप आहे? कधीच पाप केलं नाही." पवित्र माणूस आत्ताच एकदम आपल्या मराठी भाषेत म्हणू, धुतल्या तांदळासारखा. तांदूळ कसा असा आणल्यानंतर मार्केटमध्ये असा भुरकट असतो. पण एकदा का त्याला धुतला, क्या बात है! कलर असा उजळून दिसतो त्या तांदळाचा. काही लोक असे आहेत, धुतल्या तांदळासारखे. म्हणजे तो सगळा केर कचरा सगळा निघून जातो धुतल्या तांदळासारखा. आणि मग हे ज्यावेळेस त्या लोकांनी बोलणं ऐकलं, त्या व्यक्तीने मारा धोंडा, ज्यांनी कधी पाप केलं नाही. जो पवित्र आहे, एकदम शुद्ध आहे. टाकलं जातं त्याच्यामध्ये. आता जर म्हणावं मी पवित्र आहे, तर ते सशास्त्र होणार नाही. मला असं वाटतं तिथं लिहिलं नाही, नीट ऐका. मला असं वाटतं त्या स्त्री बरोबर व्याभिचार करणारा पुरुष पण त्याच गर्दीत कुठेतरी लपून उभा असतो दगड घेऊन. मी पण मारतो. शिक्षा व्हायची होती, तर त्या पुरुष कुठे आहे? व्याभिचार करणार. त्याला सोडून दिलं या हुशार लोकांनी. त्या स्त्रीलाच आणलं. आणि पूर्वीपासून लोक स्त्रीलाच बदनाम करायच्या मागं. तुम्ही फळ खाल्लं, आधीपासून तेच चाललंय. देवाच्या प्रिय लोकांनो, या ठिकाणी या पवित्र वचनाच्या आधारावरती मी तुम्हाला सांगतो, की त्या सगळ्या लोकांनी आपल्या हातातले धोंडे खाली टाकून दिले. ते निघून गेले. आणि त्या स्त्रीचं तारण झालं. या दोन्ही ट्रॅपमधून येशू सही सलामत बाहेर आला. खूप वेळा त्याच्यावरती प्रश्न विचारून त्याला अडकवण्याचा प्रयत्न केला. पण येशू त्याच्यातून व्यवस्थित रीतीने उत्तर देऊन बाहेर पडला. जर तुमच्याकडे देवाचं वचन असेल, सैतानाने पण येशूची परीक्षा घेतली. जे लोक देहाच्या अधीन आहेत, जे लोक नीट ऐका, जे लोक देहाच्या अधीन आहेत, ते धोंड्याच्या भाकरी बनवतीलच बनवतील. हॅलो, प्रेज द लॉर्ड. जे लोक देवाची परीक्षा पाहणार आहेत, ते उंच डोंगरावरून उड्या मारतीलच मारतील. आणि जे लोक लोभी आहेत, ते सैतानाने दाखवलेल्या वैभवासाठी ते सैतानाला नमन करतीलच करतील. पण या तीनही गोष्टी येशूकडे नव्हत्या. तो देहिक नव्हता, तो आत्मिक होता. तो देवाची परीक्षा पाहणारा नव्हता आणि तो लोभी तर नव्हताच नव्हता. म्हणून त्या परीक्षेमध्ये त्याला विजय प्राप्त झाला. कोरोनाचा खूप मोठा ट्रॅप आहे. ट्रॅप आहे हा. टोळधाड ट्रॅप आहे. निसर्ग ते वादळ आलं, ट्रॅप आहे तुमच्यासाठी. संकटावरती संकट ट्रॅप आहे तुमच्यासाठी. अडखळण आहे तुमच्यासाठी. पण जर तुमचा मुखवटा देवासारखा आहे आणि जर तुम्ही देवाच्या वचनाने भरलेले आहात, हालेलुया, संकट येतील आणि संकट जातील, धार्मिक सामर्थ्याने उभा राहील. त्याला कुणी पाडू शकणार नाही, त्याला कुणी हादरून सोडणार नाही. त्याच्या उपस्थितीने राष्ट्र कंपायमान होतील. देवाच्या प्रिय लोकांनो, तुम्ही या देशामध्ये आहात म्हणून देश सुरक्षित आहे. कारण तुम्ही प्रार्थना करणारे लोक आहात. प्रार्थना करणाऱ्या लोकांमुळे आज भारत देश सुरक्षित आहे. प्रार्थना करणाऱ्या लोकांमुळे जग सुरक्षित आहे. म्हणून देवाच्या प्रिय लोकांनो, आज तुम्हाला आणि मला मुखवटा देवाचा आणि लेख देवाचा मिळालेला आहे. जे कैसराचं ते कैसराला देतोच आपण. लाईट बिल आला तर तो आपण भरतो, नाहीतर लाईट डिस्कनेक्ट होऊन जाईल. नळाचं पाण्याचं बिल आलं ते आपण भरतो, नाहीतर पाणी बंद होऊन जाईल. मुलांची शाळेची फी भरतो. सगळं आपण करतो. पण हा संदेश आजचा पैसे देण्या-घेण्याबद्दल नाही. तुमचं स्वतःचं जीवन आज स्वतः ऑफरिंग बॅगमध्ये उडी मारण्याची गरज आहे. आमेन. हालेलुया. आजपर्यंत खिशातलं काढून त्याच्यात टाकत आलो असू, ते तर द्यायचंच आहे आपल्याला देवासाठी. पण आज ऑफरिंग बॅगमध्ये जंप करायचे, देवाला सांगायचे, देवा माझं जीवन आज तुला घेऊन जातील परमेश्वरा. हालेलुया. म्हणजे बघा, देव आपल्याला अधिकाधिक आशीर्वादित करेल. आमेन. हालेलुया. देवाला धन्यवाद देऊया की देवाने त्याचा मुखवटा आणि त्याचा लेख आपल्याला दिले. टाळ्या वाजून प्रभूला धन्यवाद देऊया. आमेन. गॉड ब्लेस यू.